नमस्कार, मी नम्रता मुरकर रिधी क्रिएशनच्या किचन मध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। झटपट होणारी, जास्त तामझाम नाही, अगदी घरच्याच साहित्यात होणारी अमृतसरी पनीर भुर्जी। चला तर रेसिपीकडे वळूया। अमृतसरी पनीर भुर्जी बनवण्यासाठी इथे 200 ग्राम पनीर घेतलेला आहे। हे छानपैकी किसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व पनीर किसून घ्यायचं आहे। पनीर सर्व किसून झालेलं आहे। आता दह्यामध्ये हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे 1 वाटी दही घेतलेला आहे। लाल तिखट, शाही पनीर मसाला, नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता, हळद आणि कसुरी मेथी। हे विस्करच्या साहाय्याने चांगला एकजीव करून घ्यायचंय। आता हे चांगलं एकजीव झालेलं आहे, साईडला ठेवून देऊया। आपण आलं, लसूण आणि मिरची टेचून घेऊया। आलं, लसूण आणि मिरची टेचून झालेली आहे। आता एका वाटीत काढून घेऊया। आता आपण फोडणी करून घेऊया। 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून राई, टेचून ठेवलेलं आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट, लगेचच कांदा टाकायचा। 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत। आता थोडासा सॉफ्ट झालाय। आता यामध्ये टोमॅटो ऍड करायचे आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं। टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। आता या स्टेजला इथे दही ऍड करायचं। पाणी ऍड करूया। टोमॅटो चांगला सॉफ्ट झालाय। आता या स्टेजला इथे किसून ठेवलेला पनीर ऍड करायचंय। यामध्ये थोडीशी साखर ऍड करायची, कोथिंबीर स्प्रिंकल करायची आणि वरून अमूल बटर। अमृतसरी पनीर भुर्जी तयार आहे। गॅस बंद करूया। अमृतसरी पनीर भुर्जी तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार। लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।